रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, वनस्पतीची ओळख, जंगलामधील वनस्पतींची ओळख आणि आयुर्वेदिक औषधी उपाय मी आपल्याला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरनं माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी बघा, आज आपण एका जंगलामध्ये आलेलो असताना आपल्याला एक जी वनस्पती भेटलेली आहे, तुम्हाला इथं काय तिचे फोटो दिसतात बघा. तर ही वनस्पती आता काय असं आहे की पावसाळ्यामध्ये नवीन वनस्पती निघतात आणि उन्हाळ्यामध्ये त्या वाळून जातात, दिवाळीनंतर वाळून जातात. तर ज्या पावसाळ्यामध्ये वनस्पती काही आयुर्वेदिक औषधी उपयोगी आहेत ते आम्ही आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, एकदम जबरदस्त अशी माहिती आहे. मला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेले ज्ञान, वडिलोपार्जित ज्ञान, ग्रंथ पुस्तकाच्या माध्यमातून, गुरुजनांच्या वैद्यांच्या माध्यमातून जे मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर बघा, आपण ह्या जंगलामध्ये आलेलो आहोत. आता हे जंगल आहे बघा. तर हे जंगल तुम्हाला मी दाखवतो. आपण इथं जंगलामध्ये आलेलो, इथं काही कंद काढले आपण. तर बघा, पाऊस पडतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर गढूळ पाणी होतं. पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस उघडत्याच्या वेळेस, वळवांचा ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस लोक आजारी पडतात. पोटदुखीचा आजार हा खूप प्रमाणामध्ये वाढलेला असतो. कोणाला जुलाब होतात, कोणाचे पोटं दुखतात. तर पोटाच्या आजारांचा सर्व सोल्युशन, पोटाच्या आजारावर अशी काही एक वनस्पती आहे की ही एकच वनस्पती पोटाचे सर्व आजार पूर्णपणे बरे करते. तर अशी ही एक वनस्पती मी शोधून काढलेली आहे. मला पूर्वजांच्या अभ्यासातून हे ज्ञान अवगत झालेलं आहे. आम्ही वडिलोपार्जित हे औषध आम्ही करतो आणि जे करतो तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, हा एक जो कंद आहे, हा कंद काय करायचा आहे, पावसाळ्यामध्ये काढायचा आहे. हा कंद आमच्याकडे मेचुर्डी या नावाने ओळखला जातो. आपल्याकडे ह्या कंदाला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. किंवा हा कंद फक्त डोंगराळ भागामध्ये, जंगलामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता बघा, जुलैचा महिना चालू आहे आणि या जुलै महिन्यामध्ये ह्या जेवढ्या काही नवीन वनस्पती येत आहेत त्या सर्व वनस्पतींचा मी तुम्हाला आयुर्वेदिक औषधी उपाय सांगत आहे. तर बघा, तुमचा वेळ न घेता तुम्हाला मी हा एक कंद दाखवतो. आपण इथे काही कंद काढलेले आहेत, मग तुम्हाला दाखवले तर इथं कंद काढलेले आहेत बघा. बघा, हे आहे ती कंद. हे चांगले बघून घ्या. हे बघा, आणि याची अशी पानं असतात बघा. हे बघा, ही पानं आहेत, ती आपण धुवून घेतलेले आहेत हे कंद. हे बघा, अशी पानं आहेत याची आली आणि याला असे खाली कंद येतात. हे बघा, हे काय येतात, हे काळे असे कंद. दिवाळी दसऱ्याच्या वेळेस चांगले मोठाले हाताच्या मनगटा इतकाले हे कंद असतात. तर मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, ज्याचं पोट दुखत असेल, बघा, पोटाचे सर्वच आजार म्हणजे नेमकं काय, तर बघा, पोटाचे सर्वच आजार म्हणजे पोट दुखणे, पोट फुगणे, अपचन, मलावरोध, काही खाल्लेलं पचत नसेल, जिरत नसेल, गॅस होत असेल, ॲसिडिटी होत असेल, पोट दुखत असेल, जुलाब होत असतील, म्हणजे पोटाच्या जवळजवळ सर्व समस्या दूर करतंय हे कंद. याच्या तुम्ही गोळ्या सुद्धा बनवून ठेवू शकता. आणि बघा, पोटावर हे एकदम रामबाण असं काम करते. किती जुन्यातली जुनी तुमची पोटदुखी असू द्या, किती जुनी पोटदुखी असू द्या, हा एक कंद सकाळी सकाळी खायचा आहे. सकाळी उपवासी पोटी खायचा, चहा घ्यायचा नाही. आणि त्याचं जेवढं पथ्य आहे, चहा पिऊ नका. आणि हा कंद सकाळी खा, कमीत कमी 7 दिवस खा, तुमची पूर्ण पोटदुखी निघून जाईल. कितीही जुनी तुमची पोटदुखी जरी असेल तरी ती पोटदुखी तुमची पूर्णपणे बरी होईल. तर असा हा एक कंद आहे बघा. तर हा कंद काढायचा आहे. असं काढल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर बघा, हा एक कंद मी तुम्हाला इथं सोलून दाखवत आहे. आता हे बाकीचं टाकतो इथं खाली. हे बघा, हा जो कंद आहे, असं याचे लाल पानं असतात, लाल देठ असतात. ही एक अशी प्रभावशाली वनस्पती आहे की पोटाच्या, आणि फक्त पावसाळ्यामध्ये मिळते, उन्हाळ्यामध्ये मिळत नाही. म्हणून पावसाळ्यामध्ये दिवाळीच्या वेळेस ही काढून आणि तुम्ही हिच्या गोळ्या वगैरे बनवून ठेवू शकता. तर बघा, ही जी आहे ही अशी सोलायची आहे बघा. सोलल्यानंतर हे वरचं जे साल्ट आहे, हे साल्ट निघून जाते बघा. हे बघा, हे साल्ट काढून टाकू शकता किंवा साल्ट सुद्धा घेऊ शकता. पण आमच्याकडे आम्ही साल्ट काढतो म्हणून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर बघा, हे साल्ट काढायचं आहे. साल्ट काढल्याच्या नंतर हे बघा, रताळ्यासारखा असा सफेद कंद दिसतो आणि हा कंद तुम्हाला खायचा आहे. मी खाऊन दाखवतो बघा. थोडा तिखट लागतो, कडवट आहे थोडा आणि चिकट आहे. तर हा सकाळी उपवासी पोटी
आपल्याला फक्त अर्धा कंद किंवा एक कंद खायचा आहे. आपल्या कुवतीप्रमाणे लहान बाळ असेल तर अर्धा कंद द्या, मोठा माणूस असेल धष्टपुष्ट तर एक कंद द्या, वयस्कर असेल त्यांना सुद्धा अर्धा कंद द्या. असा हा कंद खाल्यानंतर तुमचे पोटाचे सर्व आजार, सर्व प्रॉब्लेम 100% बरे होतात. आमच्या भागामध्ये आम्ही ह्या वनस्पतीचा पोटासाठी उपयोग करतो. मग तुमचे जुलाब असू द्या, पोटदुखी असू द्या, पोटफुगत असू द्या, अपचन असू द्या, मलावरोध असू द्या, पोटाचा कुठलाही विकार असू द्या, पोटाच्या कुठल्याही विकारासाठी हा कंद रामबाण आहे आणि रामबाण असं काम करतोय. तर चला, अशीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. दुसरी माहिती घेऊन येतोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.